तर मंडळी हा रस्ता बघून आणि रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर बघून मला असं वाटायला लागलंय की गुगल माताने आपल्याला भटकवले. भावानं मोर 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 दिसला मोर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण म्हणजे ट्रिप पण नव्हती आणि बाहेर कुठं जायचं म्हणजे अशी इच्छा पण नव्हती, त्यामुळे कुठं काही गेलो नव्हतो, आरामच केला. आणि फायनली आपल्याला ट्रिप भेटलेली आहे. आज आपण जाणार आहोत राजस्थान मधील जयपूरमध्ये. म्हणजे इथून आता मी कंपनीमध्ये जाणार, बॅटरी भरणार आणि तिथून पुढे मग आपण जयपूरला जाणार आहोत. आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, गाड्या बघा तुम्ही. दोन्ही गाड्या इथे आहेत आपल्या. ही 5407 पण आहे आणि 1369 पण आहे. पण आपण ही 1369 घेऊन जाणार आहे आज. तर निघूया पटकन. आणि बहुतेक आता ट्रॅफिक तर लागणारच आपल्याला. चला. गाडीचा प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती का, की जेव्हा गाडीमध्ये बॅटरी भरतो ना आपण, तेव्हा बघा हे असे निशाण पाडतात गाडीमध्ये. हे बघा त्या समोर तो बघा पत्रा हे झालाय, फार तुटायला लागलाय तो. आणि गाडी बघा कशी झालेली. कारण की सध्या पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळं फॅन तर हवे. फॅनचं मला हसायला यायला लागलंय, कारण की फॅन अजून आहे तसंच आपल्याला बहुतेक लावून घ्यावं लागेल. बँगलोरला रस्त्यामध्ये असे साईडला वगैरे भेटतं तुम्हाला लावून फॅन वगैरे भेटतील, पण ही गाडी नव्हती माझ्याकडे, ती 5407 होती. तर आता बघूया ह्या ट्रिपमध्ये तरी अपेक्षा करूयात की फॅन आपल्याला लावता येईल. बाकी हे सगळं व्यवस्थित ठेवतो. आपली झोपायची गादी मला वाटतं बहुतेक इथेच कुठेतरी ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला, कारण की वरती जे आहे ना थोडंसं लिकेज आहे, पाणी वगैरे जातं तिथं. चला मग मंडळी निघूयात आता. ओहो, बऱ्याच दिवसानंतर आली ही गाडी हातात, कारण की ह्या गाडीची सवय झाली ना. त्या गाडीचा क्लच जरा हार्ड आहे, त्यामुळे. बाकी आता ह्या गाडीला आपण बाय बोलूयात, पुन्हा कधीतरी ह्या गाडीमध्ये जाऊयात. आपल्या पहिल्या ट्रिपमध्ये वेल्डिंग तुटली होती आणि आता ही पुन्हा वेल्डिंग तुटली आहे. चांगली वेल्डिंग करून घेतली होती मी तिकडून. पण काय करता, प्रवास एवढा आहे ना ह्या गाड्यांचा, कोणी विचार पण करू शकत नाही की अशोक लेलँडचे दोस्त एवढ्या लांब जातात. जे गाड्या बनवतात अशोक लेलँडच्या छोटा दोस्त, त्यांनी सुद्धा कधी विचार केला नसेल की ह्या गाड्या कुठपर्यंत जातात. फोटो वाटेल तुम्हाला, ही गाडी गुवाहाटी वगैरे पण जाऊन आली. नागपूरला गेलो होतो तेव्हा किलोमीटर किती होतं तुम्ही बघा, 13,000 होतं. आणि आता गाडीचं किलोमीटर बघा 41,867. 13,000ला आपण फॅन बदललेला आहे. चला ट्रिप A0 करूया स्टार्टिंग पासनं. बघूया इथून किती किलोमीटर अंतर होत आहे. तर 0 झालेलं आहे. ट्रिप A पण 0 केलंय आणि B पण 0 केलंय. फायनली मंडळी निघालो आहोत आपण. आता आपण कात्रज कोंढवा रस्त्याला आहोत. पुढे आता कात्रज लागेल आपल्याला, नवले पूल, आणि मग डायरेक्ट आपण इथून चाकणला जाणार आहोत प्लॅन्टला. जास्त वेळ नाही लागत कंपनीमध्ये, तुम्हाला माहितीच आहे अगोदर. मजा येणार आहे प्रवासामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा. आता चौकात आलोय आणि ट्रॅफिक बघा. हा समोर जो तुम्हाला दिसतोय तो आहे नवले पूल. आणि नवले पुलाविषयी काय काय तुम्ही ऐकलंय, तुम्हाला माहितीच असेल. कॉमेंट काय वाचले मी, एकदा असं कॉमेंट वाचलं ना, बस दक्षिणेचं नरकाचं द्वार म्हणजे नवले पूल. म्हणजे वाचलंच आहे म्हणलं. पण खरं आहे बरं काय, काही किती उपाययोजना केल्या पण काही फरक पडत नाही राहू. किती स्पीड ब्रेकर आहेत, किती कॅमेरे लावले, काही केले. नवलेचं ट्रॅफिक आता हे कंटिन्यू आपल्याला वारजेपर्यंत, कारण की पुढं जो ब्रिज आहे ना तो छोटा ब्रिज आहे, त्याच्यामुळं गाड्या एवढ्या झाल्यात आणि रस्ता म्हणजे बारीक झाला, असा विषय झालेला आहे. आता कधी कव्हर होते काय माहिती आहे ट्रॅफिक. ह्या टायमिंगला म्हणजे गाडी चालवणं म्हणजे अवघड आहे. फायनली मंडळी पोहोचलो आहे मी कंपनीपाशी. आता फटाफट शूज वगैरे घालून घेतो, काय जी बॅटरी वगैरे काय असेल ते भरून घेऊन येतो आणि मग नंतर आपण पुढे प्रवासाला सुरुवात करूयात. कंपनीमधून बाहेर निघालेलो आहे मी. गाडी पिकअप केली, तिथून मी 9:30 वाजता निघालो होतो आणि आता जवळजवळ 1 वाजलाय मला कंपनीमध्ये जाऊन बाहेर पडूस्तवर. फास्ट काम झालं. तर चला आता निघूयात. सांगतो मी तुम्हाला अंतर किती आहे काय आहे ते. तिथून जे जयपूरचं अंतर आहे ते आहे साधारण 1163 किलोमीटर. आरामशीर जाणार, म्हणजे आपण व्यवस्थित जाणार आहोत. बघूया आज किती अंतर कव्हर होते. आतापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे बघा 54 किलोमीटर झाले, म्हणजे घरापासून कंपनीपर्यंत. तर इथून आता बघूया आज किती अंतर कव्हर होते आपलं. बाकी आपला जो मार्ग असणार आहे तो इथून आपण आता संगमनेर, लासलगाव, मालेगाव आणि पुढे सेंदवा वगैरे असं जाणार आहोत. GPS नुसारच जाणार आहोत. पण मजा येणार आहे प्रवासामध्ये. बऱ्याच दिवसानंतर गाडीवरती बसलोय आणि पहिल्यापेक्षा उत्साह चांगला आहे, कारण की तब्येत जरा चांगली माझी, त्याच्यामुळे. गणपती बाप्पा मोरया. डिझेलच्या 2 गाड्या आहेत. चला निघूयात. मंडळी आता फसलोय चाकणच्या सिग्नलला. नेहमी गर्दी असते या ठिकाणी.
बघा समोर ट्रॅफिक नाशिकवरने येणार. आतमध्ये मंचर गावामध्ये जातो आणि आता आपण बायपासने जाणार आहोत. आपल्याला काय आता कुठं गावामध्ये जायची गरज नाही. बहुतेक डायरेक्ट संगमनेरला आपण वळणार आहोत. आता मंडळी डिझेल भरून घेऊयात. 2 गाड्या होत्या त्या संपल्यात. आता आपण साधारण नारायणगावच्या पुढे आलेलो आहोत. तर डिझेल बसला आहे 3300चा 36.19. आपण 2 गाड्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. आतापर्यंत आपण 143 किलोमीटर कव्हर केले. आता बघूया एवढ्या याच्यामध्ये किती अंतर जातोय आपण. तुम्हाला पण अंदाज येईल की गाडी काय ॲव्हरेज देते. आता ज्या रस्त्याने चाललोय ना, ते गेल्या वर्षी मी पायदिंडीमध्ये सहभागी झालो होतो. पपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिकचं जे पीठ आहे तिथून ते नाणीज धामपर्यंत पायदिंडीमध्ये सहभागी झालो होतो. आणि धाम यात्री ही पदवी सुद्धा मला माऊलींतर्फे मिळालेली आहे. ह्या वर्षी मी सहभाग नाही घेतो, धाम यात्री म्हणून सहभागी नाही होणार आहे. पण माझा प्लॅन वेगळा आहे ह्या वर्षी आपल्या जवळजवळ 5 दिंड्या निघणार आहेत. मुंबईपासून, नाशिकपासून, पुन्हा तेलंगणा आणि नागपूरपासून पण एक आहे आणि एक परभणीची. 5 उपपीठावरनं दिंड्या निघणार आहेत. माझा प्लॅन असा आहे की 5ही दिंडीमध्ये सहभागी व्हायचं. म्हणजे जिथून एक दिवस पूर्ण दिवस चालायचं, परत दुसऱ्या दिंडीमध्ये चालायचं. बघू आता त्यांची इच्छा असेल तर नक्कीच होईल. एवढं सगळं आठवत आहे ना मला आता ह्या रोडने चाललोय तर. चालत आम्ही पूर्ण नाशिकपासून ते नाणीजपर्यंत गेलो होतो. शब्दामध्ये सांगू शकत नाही की तो अनुभव माझा काय होता. सेवासुद्धा खूप छान भेटली होती या दिंडीमध्ये आम्हाला. नाशिकपासून नाणीजपर्यंत चालत आईवडिलांना पण वाटलं नव्हतं. त्यांना वाटलं होतं मधनं वगैरे येतोय काय, पण आपण कोण चालणार आहे, चालून येणारे ते. जर तुम्ही असा भाव ठेवून आले ना, तुम्हाला काय होणार नाही. येऊन घ्या, काहीच होणार नाही तुम्हाला. इकडे संगमनेर गावामध्ये जातो, पण आपल्याला पुढून वळायचंय. पुढून कुठेतरी वळायचंय GPS नुसार. आता थोडं बघत थोडं शूट करत असंच चाललंय माझं. एकच मोबाईल आहे कारण की माझ्याकडे. आता आपण ज्या रस्त्यावरती प्रवास करतोय तो आहे आपण ज्या रस्त्यावरती प्रवास करतोय तो आहे NH60. पुण्यापासून धुळ्यापर्यंत जातो. आणि त्याच्या अगोदर हा जो रस्ता आहे NH60च्या अगोदर हा NH50 होता, जो की पुण्यापासून नाशिकपर्यंत जात होता. आणि आता बहुतेक आपण नांदूर शिंगोटेपासून वळतोय. नांदूर शिंगोटे, लासलगाव, परत चांदवड वगैरे असं काहीतरी लागणार आहे आपल्याला. जेव्हा पण मी पिकअप पाहिलेत ना, जबरदस्त पिकअप असतात. आता त्यांचा नाद कोणच करू शकत नाही. दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता हे पत्ताकोबी घेऊन चाललाय आणि मागे बघा काय लिहिलंय, अब वही होगा जो दिल चाहेगा, आगे जो होगा देखा जाएगा. ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला आता मी. हे बघा मंडळी, खूप सुंदर असं मंदिर आहे. हे मंदिर आहे भक्तिशक्ती मंदिर आहे. येताना वाटलं तर आपण थांबूयात. तर आता नाशिक रोड आपण सोडतोय आणि इकडून नांदूर शिंगोटीच्या, कारण की इथून असं पुला खालून उजवीकडे रस्ता दाखवतोय आणि डायरेक्ट आता पुढे आपण चंदगडला निघणार आहोत. चंदगडच म्हणतोय, सॉरी, चंदगड नाही, चांदवडला निघणार आहोत. तर असा कायचा विषय. बघूया रस्ता कसा लागतोय काय माहित नाही. तर दुसरा एक रस्ता होता जो की संगमनेर मधून जातो. तुम्हाला माहिती असेल संगमनेर पासून तो शिर्डी एअरपोर्ट पासून निघतो रस्ता तो पुढे. मग पुढे शिर्डीवरून डायरेक्ट मालेगाव वगैरे असं निघतो. पण पुढे रस्ता माहित नाही कसा आहे काय, त्याच्यामुळे म्हणलं जसं GPS दाखवतंय तसं जाऊया आणि बघूया, अनुभव घेऊयात ह्या रस्त्याचा. पण माहित नाही आता परत कधी जर यायचं म्हणलं ह्या रूटला तर माहिती होईल की बाबा रस्ता कसा आहे इकडचा. चला, डायरेक्ट नगर शिर्डी रोडला हा मिळतो वाटतं रस्ता माझ्या माहितीप्रमाणे. तर मंडळी, थोडासा रस्ता आपण चुकलेला आहोत. आपल्याला थोडंसं पुढून वळायचं होतं, पण आपण अलीकडूनच वळलेलो आहोत. त्यामुळे आता परत थोडंसं रिव्हर्स जाऊन पुलाच्या पुढनं वळायचं आपल्याला. आपल्याला इथून वळायचंय या ठिकाणावरून. हा रस्ता कसा आहे काय माहित नाही बाबा. रस्ता तर सिंगलच दिसतोय. आता कुठपर्यंत असा आहे माहित नाही.
बरं झालं लवकर बघितलं नाहीतर गेलो असता तळेगावला. तळेगाव लिहिलं होतं पुढे तिथे. हो हो. आणि शेती बघा, शेती दोन्ही बाजूला शेती आहे मस्तपैकी. हे बघा मंडळी, हा रस्ता बघून आणि रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर बघून मला असं वाटायला लागलंय की गुगल मॅपने आपल्याला भटकावले आले. मला वाटतं तिकडून गेलो असतो ना आपण संगमनेरमधून, संगमनेर शिर्डी असं आणि मालेगाव मार्गे, ते बरं झालं असतं असं वाटायला लागले मला. आता माहीत नाही, आता मला वाटतंय चांदवडपर्यंत असाच रस्ता आहे काय. जाऊ दे काय, आता खेडेगाव बघून घेऊयात मस्तपैकी आपली. हे बघा रस्ता बघा, उगाच चालू आहे रस्त्याला. वा गुगल माता थोडीशी दया पण करा आमच्यावरती. मला वाटतं चांदवडपर्यंत असाच रस्ता आहे, त्यामुळे जास्त मला काय रेकॉर्ड करता यायचं नाही, कारण की GPS पण बघायचं आहे आणि मोबाईल पण रेकॉर्ड करायचा म्हणल्यावर ते अवघड होईल. त्यामुळे बघूया, अनुभव सांगेल तुम्हाला पुढे. हे मरळ म्हणून गाव आलेलं आहे आणि झाड बघा वडाची. हे बघा किती जुनं झाड आहे हे मरळ. तर इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे. अहो वडाची झाडं भरपूर आहेत इकडं बरोबर. मस्त फील येतोय. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढीवारी पालखी मार्ग आहे हा. आपल्याला इकडे जायचं, इकडे कुठेतरी. काय समजत नाही बाबा इथं. ओके, गावातनं पण जातोय रस्ता आणि इकडून असा फिरून पण जातोय. इकडून जाण्यापेक्षा कुठेतरी अडकायला पुढं, त्याच्यापेक्षा आपण इथनं जाऊयात. अरे गुगल माताने वाट लावली. युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला, युनिव्हर्सल. समोर समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्गाच्या खालून आलोय आपण. आणि तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, मी हा समृद्धी महामार्ग आहे ना, येताना जेव्हा वेस्ट बेंगॉलवरून येत होतो तेव्हा ब्लॉग नाही बनवला मी, पण नॉनस्टॉप मी रायपूरपासून डायरेक्ट चाकणपर्यंत आलो होतो. जवळजवळ 1100 ते 1200 किलोमीटरच्या आसपास झालं होतं. आणि समृद्धी महामार्गामुळं एकदम लवकर आलो. नागपूरपासून ते डायरेक्ट सिन्नरपर्यंत नॉनस्टॉप, म्हणजे कुठं थांबलो नाही जास्त. जेवायला पण नव्हतं थांबलो बहुतेक मी, फक्त डिझेल वगैरे भरायचं असेल तरच. असा कायचा विषय झाला होता. पण म्हणलं तेव्हा तर खरं रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं मी, माहिती आहे का. रस्ता बघा किती नॅरो झाले आणि गाड्या बसत आहेत. आता हा जो लागला तो आहे सिन्नर शिर्डी रोड आहे, पण हा थोड्या वेळापुरताच आहे. हा सरळ जातो शिर्डीला, मागे जातो सिन्नरला, पण आपल्याला पुन्हा इथून वळायचं आहे. आता हा कसा रस्ता आहे माहीत नाही. ओके, काय आता चांदवडपर्यंत असंच आहे आपल्याला. इथे रस्ता जरा मोठा लागलाय, तर अगोदरचा खूपच लहान रस्ता होता, त्यापेक्षा तरी बरा आहे हा. काय राहणीमान असेल इथल्या लोकांचं बघा ना. मस्त शेती, शेतामध्ये घर. अजून काय पाहिजे आयुष्यात, काय पाहिजे अजून. वा, हे असं जीवन पाहिजे, एकदम सुखी जीवन. शाळेतनं सायकलवर घरी जायची सुद्धा एक वेगळीच मजा आहे. काही म्हणा, ज्यांनी ती अनुभवलेली तेव्हा त्यांना वाटत असेल अरे किती कष्ट आहे, पण आता त्यांना तेच जास्त आठवत असेल. अरे काय दिवस होते ते शाळेचे. बघा ना काय शेती आहे, एकदम हिरवीगार. वा, इकडं पण बघा. एवढा अनपड झालोय मी, कुठं काय लावले ते सुद्धा एवढं कळना झाले मला. खरं मला गावाकडे राहायची लय गरज आहे असं मला वाटायला लागले आता. होते की गहू का ज्वारी काहीतरी. तुम्ही हसत असाल अरे काय लागा विजय. हे बघा, हे द्राक्ष आहेत, कारण की आपण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत. एवढं तर चांगलं माहिती आहे द्राक्ष आहे म्हणून. हे बघा वावर बघा तुम्ही, वावर आहे तर पावर आहे, नाही तर काय नाही. बघा की काय शेती आहे, नादच नाही. पण जरी अशी एवढी शेती जरी असली तरी प्रत्येक शेतकऱ्याची एक वेगळीच व्यथा आहे, ते आपण नाही सांगू शकत, त्याची त्यालाच माहिती असते. होऊ शकता बोर्ड कळेल म्हणजे आपण कुठे आहोत. तर आत्ता आपण आहोत खेडलेगाव, धरणगाव, लासलगाव, येवला, निफाड. लासलगाव 27 किलोमीटर आहे अजून. भावानं मोर 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 दिसला, मोर दिसला तुमच्या भावाला. हे बघा, हे बघा, असं डायरेक्ट उडत आला तो गाडी समोरून. रेकॉर्ड नाव केलं मी, पण जबरदस्त आला तो. ओ हो, वाव, डायरेक्ट असा गाडी समोरून गेला. भारी, नशीब चांगलं आहे आपलं आज. आणि हे बघा गोदावरी नदी, ही पात्र बघा केवढे. आणि राजमंड्री श्री काय 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 नाव होतं ते आंध्र प्रदेशमध्ये. तिथं तर किती मोठं पात्र होतं गोदावरी नदीचं. व्हिडिओ भेटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती, नक्की बघा तो प्रवास.
बहुतेक मी हा विशाखापट्टणमला गेलो होतो त्या प्रवासामध्ये. मला वाटतंय हा MP वाला सुद्धा मॅप बघत बघतच चाललाय कारण की मला जिकडं वळायचं तिकडंच वळतोय आपण. बहुतेक याचं पण तेच झालेलं आहे माझ्यासारखं. बघूया. काय मंडळी, हे आलेलं आहे लासलगाव कांद्याची बाजारपेठ. तर बहुतेक आपण इकडून लेफ्ट साईडने जाणार आहोत. रेल्वे क्रॉसिंग आहे आणि रेल्वे क्रॉसिंगच्या इथंच बरोबर लासलगावचं रेल्वे स्टेशन आहे बघा. समोरचा नजारा बघा. काय सांगा बरं कमेंट करून, कोणता किल्ला आहे तो, अंकाई का टंकाई का कोणता आहे. मंडळी हा आलेला आहे मेन असा नाशिक इंदोर हायवे म्हणा किंवा मुंबई आग्रा हायवे म्हणा, एकच आहे. आता इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. फायनली लागलो रस्त्याला आपण. समोरचा नजारा बघा पुन्हा एकदा. वाव. MP चा पिकअप बघा आपल्या बरोबरच आहे, समोरच आहे एकदम बरोबर. तो GPS वरच येत होता. मालेगावच्या अलीकडे आहोत आणि हा एक घाट तेवढाच डेंजर आहे बरं का. बरेच मी अगोदर पण आलेलो आहे ह्या रोडला बऱ्याच वेळा आणि बरेचसे ऍक्सिडेंट पाहिलेले आहेत. बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना समोर, या ठिकाणी भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहेत. हे बघा तुम्ही एक घासलेलं पाहू शकता. याच्यावरनं अंदाज लावा की इथं किती गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल. मला एक ब्रेक पाहिजे, ब्रेक. अजूनपर्यंत मी थांबलो नाही कुठं, कंटिन्यू गाडी चालू आहे. आत्तापर्यंत बघा आपण जवळजवळ 303 किलोमीटर कव्हर केलेलं आहे सकाळपासून कुठं धावा, दुपारपासून 1 वाजल्यापासून कंटिन्यू. तर बघूया पुढे एखादा ढाबा वगैरे बघूया आणि डायरेक्ट जेवणच करणार आहे मी. म्हणजे तोपर्यंत 7:30-8 तरी वाजतीलच. आहे ढाबा आहे पण बघतोय मी की राजस्थानी ढाबा भेटला तर अतिउत्तम. पाय वगैरे मोकळे करावे. साई सागर थांबूया तिथं. थांबायचं होतं, जागा पण छान आहे थांबण्यासाठी, पण इथं पाणी नाहीये. जरा फ्रेश व्हायचं होतं, हातपाय वगैरे धुवायचे होते. हॉटेल चांगले बरं का, स्पेस पण चांगला आहे, जागा पण चांगली, पण पाणी हाय पाणी हाय पाणी हाय 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 हाय. दिसलं पाणी दिसलं. अरे वा, एकदम फ्रेश मध्ये पाणी चालू आहे. आणखीन काय पाहिजे असं वाटतंय. आंघोळ करावी डायरेक्ट पाण्याचा प्रेशर चालू आहे. तर मंडळी छान असा फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता जराशी औषधं घ्यायची. तुम्हाला माहिती आहे अगोदरचे व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही, तर मी ह्याच्यासाठी गेलो होतो पंचकर्मसाठी. आणि विषय असा आहे की त्यांची औषधं ही कोमट पाण्यामध्ये घ्यावी लागतात. पाणी दिलं त्यांनी मला गरम करून. हॉटेल साई कृपा ढाबा म्हणून आहे. जरासं 10 मिनिटं नामजप वगैरे करून जेवण वगैरे करून मग पुढे जाऊयात. ते होते आता वाजलेत बघा, आता बरोबर 8 वाजलेले आहेत. तर मंडळी चना डाळ आणि चना डाळ आणि उडीद डाळ अशी मिक्स भेटते, ते मिक्स घेतलेले. कारण की डाळ आहे, बाकी दुसरं शेवभाजी वगैरे येतं नको आहे, तेलकट आणि तिखट वगैरे काय खायचं नाही आपल्याला. आणि भाकरी पण आहे, रोटी पण होती. असं जेवण असणार आहे आजचं आपलं. आणि गुरुवार सोडतोय आज, सकाळपासून काही नाही आहे आणि मन प्रसन्न आहे, एकदम छान वाटतंय. म्हणजे फायनली आपलं जेवण आलेलं आहे. पाहू शकता ही भाकरी केलेली बाजरीची, आता कशी टेस्ट केल्यावरच समजेल. आणि ही उडीद डाळ आहे, उडीद चना मिक्स आहे. बघूया आता कशी टेस्ट आहे काय. कांदा वगैरे पण आहे, ठेचा पण आहे. ठेचा काय आपण जास्त खाणार नाही होत. टेस्ट बघूया पहिली कशी आहे. मस्त या जेवण खरंच खूप सुंदर असं जेवण आहे. माऊलींनी छान असा प्रसाद दिलाय. आणि हाफ आहे, हाफ फुलची क्वांटिटी किती असेल. जेवण झालेलं आहे आणि टाइम झाला आता 9:05. तर आता निघूया, 5 मिनिटामध्ये निघूयात आणि बघूया कुठपर्यंत जातोय आपण. जेवणाचे पैसे सांगायचे राहिले तर 140 रुपये झाले जेवणाचे. बोलो जय श्रीराम. अरे हँड ब्रेक यार, लक्षातच राहत नाही माझ्या. हा चला.
आपण मालेगाव पाशी आलेलो आहोत। हा रस्ता जो आतमध्ये जातो तो मालेगावला जातो। मालेगाव पर्यंत तर आलेलो आहे, आणखीन बघूया कुठपर्यंत जातोय आपण। मला वाटतं धुळे क्रॉस करायला आज आपण पाहूया। समोर जर तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसत असेल आणि तुमचं स्पीड जास्त आहे तर पहिलं आरशामध्ये बघा अशी गाडी येते का कुठली मागून, तर त्याप्रमाणे ब्रेक दाबा। नाही तुम्ही एकदम ब्रेक दाब चालतो मागचा डायरेक्ट जाऊ द्या ना, काय बोलायचं पुढं। धुळे इथून आहे 52 किलोमीटर, शिर्डी राईटला 90, पुणे 297। मंडळी गाडी बघा काय लिहिले, ये नीम का पेड़ चंदन से कम नहीं, हमारा ठिकरी कोई लंदन से कम नहीं। वाह 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 वाह। आता आपण धुळे क्रॉस केलेला आहे आणि शिरपूरच्या अलीकडे आहोत। तर हा भारत पेट्रोल पंप आहे, या ठिकाणी आपण थांबलेलो आहे आणि समोर पण आहे एक HP चा पेट्रोल पंप आहे तो। तर विचार करतो इथंच थांबावं आणि तसंही आता 11 वाजलेले आहेत। बाकी अंतर दाखवतो किती किलोमीटर झाले आज आपलं। तर आपण आज दिवसभरात गाडी चालवलेली आहे बघा 406 किलोमीटर। आपण चुकीच्या रस्त्याने आलो त्याच्यामुळे बराच वेळ गेला तिकडं आपला। बाकी नाहीतर मग इकडून शिर्डी वगैरे मालेगाव मार्गे आला असतो तर आणखीन पुढे गेलो असतो, पण ठीक आहे असू द्या। पण जे होतं ते चांगलं सिटी होतं आणि छान सुंदर असं निसर्गमय दृश्य तुम्हाला पाहायला भेटले असतील। तर बस हा ब्लॉग आपण इथं संपूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या दिवसामध्ये, पुढच्या प्रवासामध्ये। बाय बाय, सायनिंग ऑफ, जय महाराष्ट्र। आता थोडंसं औषध घेतो म्हणजे